नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा विज्ञान भाग 1 या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाची मराठी मीडियमच्या मुलांसाठी बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. असा आपला उद्याचा पेपर असणार आहे. त्यासाठी आपली ही आजचं लेक्चर असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या वाचा. त्यानंतर प्रश्न पहिला 5 गुणांसाठी असेल. योग्य पर्यायाचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. पहिलं, सोने विलिपित दागिने हे विद्युत विलेपेनचे उदाहरण आहे. हा पर्याय बरोबर याचा. बघा, त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर दुसरं, उपग्रह प्रक्षेपाचे कार्य न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियमच्या नियमावर आधारित आहे. त्यानंतर तिसरं, LPG मध्ये प्रोपेन हा एक ज्वलनशील घटक असतो. चार, बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेमी आहे, तर भिंगाची शक्ती 4.0 D आहे. त्यानंतर 5वं, शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता लाल रंग सर्वात कमी वळतो. त्यानंतर ब भाग, खालील प्रश्न सोडवा. वेगळा घटक ओळखा. 5 गुणांसाठी हा प्रश्न. बघा, अंडरलाईन केलेला PSLV हा वेगळा घटक आहे. सहसंबंध ओळखा. अल्कली धातू, अल्काईन घन 17 हॅलोजन. या पद्धतीने हा सहसंबंध आपण लिहायचा आहे. पुढचं, योग्य जोडी जुळवा. पाण्याचा अपवर्तनांक तो आहे 1.33. त्यानंतर चौथं, चूक की बरोबर ते लिहा. विद्युत मोटार यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते. चूक. 5वं, दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा. रचनासूत्र दिलेले ते बघा आणि त्याचं उत्तर आहे प्रोप्रे 3 ओल. या पद्धतीने त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं पहा. प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2 4 गुणांसाठी. 1, गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. दुसरं, घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. 3, खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. या प्रश्नांची, यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची जर तुम्ही अचूक उत्तरं लिहिली असतील तर आपल्याला याला 4 गुण मिळतील. त्यानंतर ब भाग, खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. कोणतीही 3 6 गुणांसाठी असेल हा प्रश्न. बघा, पहिलं, जर ग्रहावर एक वस्तू 5 मीटर खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती? उदाहरणाने ते सोडवायचं आहे आणि या ठिकाणी त्याचं फक्त उत्तर लिहिलेलं आहे 0.4 ms².
दुसरं, होपच्या उपकरणाची नामनिर्देशित आकृती काढा. 3. प्रकाशाच्या अपपवर्तनाचे नियम लिहा. 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. A. ॲल्युमिनियमच्या मुख्य घटकाचे नाव लिहा. B. ॲल्युमिनियम घटकातील मृदा अशुद्धी लिहा. त्यानंतर 5. खाली दिलेल्या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाच्या आकृतीचे निरीक्षण करून अ आणि ब या ठिकाणी योग्य नाम निर्देशन करा. विद्युत वाहकावरील बल, चुंबकीय क्षेत्राची दिशा, विद्युतधारेची दिशा. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम हे आकृतीचं नाव झालं. प्रश्न 3 15 गुणांसाठी. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 5. 1. मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी लिहा. दुसरं, दिलेल्या आकृतीशी संबंधित नियम लिहा. तिसरं, खालील रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा. बघा, पहिली आहे विस्थापन अभिक्रिया, दुसरी आहे संयोग अभिक्रिया, तिसरी आहे अपघटन अभिक्रिया. या पद्धतीने 3 अभिक्रिया आपल्याला या प्रश्नामध्ये नक्की विचारल्या जातील. प्रश्न 4 असेल आपला, एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 गुणिले 10 ms असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपपवर्तनांक किती असेल? सूत्र दिलेले प्रकाशाचा नियमाचा वेग काढण्यासाठी या पद्धतीने ते उदाहरण सोडवायचं आहे. त्यानंतर 5वं बघा, खालील उतार्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे, तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आपण सर्वप्रथम उतार्याचं वाचन करू आणि त्यानंतर प्रश्न पाहू. बघा, पहिला प्रश्न, उष्णतेचे स्थानांतरण कोठून कोठे होते? उत्तर, उष्णतेचे स्थानांतरण उष्ण वस्तूकडून थेट वस्तूकडे होते. आ. अशा स्थितीत आपल्याला उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो? उत्तर, अशा स्थितीत आपल्याला उष्णता स्थानांतरण अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे होते या तत्वाचा बोध होतो. क. ते तत्व थोडक्यात कसे सांगता येईल? 2 वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता या पद्धतीने त्याचं हे तत्व अनुभवता येईल. त्यानंतर 5वे एक तक्ता दिलेला आहे आणि काही रिकाम्या जागा आहेत, त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तरं लिहायची आहेत. बघा, पहिलं, F व Z F2च्या दरम्यान वास्तव व उलट प्रतिमेचं स्वरूप. वस्तूचं स्थान आहे नाभीवर आणि प्रतिमेचं स्वरूप आहे वास्तव व उलट. त्यानंतर यांच्या दरम्यान वस्तूचं स्थान आणि 2F2च्या पलीकडे. या पद्धतीने आपण हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. असाच्या असा चार्ट आपण वहीत आपल्या पेपरवर आखायचा आहे. शेवटचा प्रश्न 6वा, त्या प्रश्नातला खालील संज्ञा लिहा. धातुविज्ञान, धातुके, मृदा अशुद्धी. त्यानंतर पुढचं, अवकाश मोहिमेचे महत्त्व सांगा. कोणतेही 5 प्रश्नांच्या याच्यातली उत्तर आपल्याला लिहायची. त्यानंतर येतो प्रश्न 4 5 गुणांसाठी. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 1. बघा, पहिलं, खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे, ती आपण काळजीपूर्वक पाहायची आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, पहिलं, वरील आकृतीत दर्शवलेले यंत्र ओळखा.
ब. या यंत्राचे कार्य कोणत्या तत्वावर आधारित आहे? क. या यंत्राचे कार्य स्पष्ट करा. आणि ड. या यंत्राचा उपयोग लिहा. पुढं दुसरा प्रश्न. दोघांपैकी एकाचं उत्तर लिहायचं आपल्याला 5 गुणांसाठी. बघा, हे दुसऱ्याचं उत्तर दिलेलं आहे. दिलेल्या रचनासूत्रावरून संयुक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखा. पहिला आहे संपृक्त हायड्रोकार्बन, दुसरा असंपृक्त हायड्रोकार्बन. त्यानंतर वरील 1 व 2 या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढा, रेखाटा. HX CC HX. नंतर 1 2 3 त्या ठिकाणी दिले बघा, HH CC आणि HX XH. कचं उत्तर आहे ते समजातीय श्रेणी म्हणजे काय. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा उद्याचा पेपर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. असाच पेपर आपला उद्याचा असणार आहे. उद्याच्या पेपरसाठी आपल्याला शुभेच्छा. थँक्यू.